नमस्कार. आज आहे 5 डिसेंबर. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. आज पैशांचा पाऊस होणार आहे. 6वा अधिक 7वा हप्ता एकत्र मिळणार आहे. आज 5 वाजता शपथविधी होणार आहे. त्यानंतर 6 वाजता पैसे वाटप होण्याची सुरुवात होणार आहे. डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा हप्ता एकत्र मिळणार आहे. सर्व लाडक्या बहिणींसाठी, सर्व महाराष्ट्रातील महिलांसाठी आनंदाचा दिवस आहे आजचा. भरपूर दिवस झाले सर्व लाडक्या बहिणी ज्या क्षणाची किंवा ज्या दिवसाची वाट पाहत होत्या, तो दिवस आज फायनली उजाडलेला आहे. आणि आजपासून महिलांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कारण की आज बघा नवीन सरकार स्थापन होणार आहे. त्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. कारण की भरपूर दिवस झालं सर्व लाडक्या बहिणी या प्रतीक्षेमध्ये होत्या. तर बघा लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. लाडकी बहिणींचा 6वा हप्ता, लाडकी बहिणींचा डिसेंबर महिन्याचा हप्ता आता महिलांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत बघा जुलै 2024 पासून नोव्हेंबर 2000 पर्यंतचे प्रति महिलांना 1500 रुपये याप्रमाणे 5 हप्ते जमा झालेले आहेत. तर बघा महिलांच्या खात्यामध्ये 5 हप्ते जमा करण्यात आलेले आहेत. 7,500 रुपये तुम्हाला अगोदर मिळालेले असतील. तुम्हाला सर्वांना एक गोष्ट कमेंटमध्ये नक्की सांगायची आहे की लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला आतापर्यंत किती पैसे मिळालेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर सर्वांना एक प्रश्न आहे की तुम्ही जो आपला हा व्हिडिओ पाहतात, हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून पाहताय ते सुद्धा आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. जेणेकरून आम्हाला समजेल की आमचे जे व्हिडिओज आहेत ते महाराष्ट्राच्या मधून कुठून कुठून पाहिले जातात. ठीक आहे. तर बघा आतापर्यंत बघा महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींना 7,500 रुपये देण्यात आलेले आहे आणि ऑक्टोबर तसेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा एकत्रितपणे देण्यात आलेला होता. त्यानंतर बघा आता सर्व बहिणी डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात येणार आहे. सर्व बहिणी डिसेंबर महिन्याची वाट पाहत आहेत. तर बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी. महाराष्ट्र राज्यातील 2 कोटीपेक्षा जास्त महिलांनी लाडकी बहिणींचा लाभ मिळत आहे आणि या महिलांना बघा आता 6वा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे आणि लवकरच महिलांची प्रतीक्षा संपणार आहे. तर बघा आज 5 डिसेंबर तारीख आहे, 5 तारीख आहे, सर्वात चांगला दिवस आहे. आज सर्व महिलांच्या खात्यामध्ये आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका झाल्यानंतर योग्य मंत्रिमंडळ विस्तार झाल्यावर लाडकी बहिणींचा 6वा हप्ता देण्यात येईल अशी माहिती या ठिकाणी मिळालेली आहे. तर या ठिकाणी बघा आजच मंत्रिमंडळाचं जे काही प्रोसेस आहे म्हणजे नवीन सरकार स्थापनची ती आजच प्रोसेस होणार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. 2 डिसेंबर 2024 अखेरीस हा हप्ता देण्यात येऊ शकतो अशी माहिती मिळत आहे. परंतु बघा सध्या मिळालेल्या माहितीनुसार आज मुख्यमंत्री पदाची शपथविधी आहे. त्यामुळे आज निर्णय घेण्यात येऊ शकतो. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. तसेच बघा राज्यातील जनते बघा या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यातील 2 कोटी महिलांना हा हप्ता देण्यात येईल. 2 कोटी प्लस बघा जवळपास 2.5 कोटी पास महिलांना हा हप्ता मिळणार आहे. तसेच बघा लाडकी बहीण योजना नियमित सुरू राहील असे सुद्धा सरकारने आश्वासन दिलेले आहे. त्यामुळे कोणीही टेन्शन घ्यायचं नाही ज्यांना पैसे पाठीमागच्या वेळेस मिळाले नसतील. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघा लाडकी बहिणींच्या 6व्या हप्त्या संदर्भात आता मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये डेट सांगणार आहे की एक्झॅक्टली कधीपर्यंत तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत. तर बघा महाराष्ट्र राज्यातील ज्या महिलांना लाडकी बहिणींच्या 6व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे अशा महिलांना आम्ही सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य शासनामार्फत लाडकी बहिणींच्या 6व्या हप्त्याची तारीख अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. तर बघा महायुती सरकारने अजूनपर्यंत काही फिक्स डेट सांगितलेली नाही की तुम्हाला या डेटला पैसे मिळतील. परंतु तुम्हाला आम्ही अंदाजित डेट सांगणार आहोत की कधीपर्यंत पैसे मिळतील. तर बघा आज तारीख आहे 5 डिसेंबर. या ठिकाणी लक्षामध्ये घ्या 5 डिसेंबर आहे. आज शपथविधीची प्रोसेस होणार. त्यानंतर नवीन सरकार स्थापन होणार, मंत्रिपदे वगैरे वाटप होणार, मंत्रिमंडळ वगैरे सर्व विस्तार वगैरे होणार. हे सर्व एक प्रक्रियेचा भाग आहे. ही प्रक्रिया झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये नक्कीच पैसे जमा होणार आहेत. तर या ठिकाणी बघा आज लवकरच मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रम पार पडेल. कारण की आज 5 डिसेंबर आहे. आज आझाद मैदान मुंबई या ठिकाणी बघा शपथविधीचा कार्यक्रम होणार आहे. आणि या ठिकाणी बघा सर्व लाडक्या बहिणींसाठी या ठिकाणी बघा मंत्रिमंडळ विस्तार होईल. त्यानंतर लाडकी बहिणी योजनेचा 6वा हप्ता विस्तारित करण्यात येऊ शकतो. लाडकी बहिणीचा 6वा हप्ता बघा या ठिकाणी आजच विस्तारित होऊ शकतो. कारण की आज शपथविधी होणार आहे आणि नवीन मुख्यमंत्री झाल्यानंतर एक चांगला डिसिजन घेतला जाऊ शकतो. आणि ज्या लाडक्या बहिणींनी महायुती सरकारला निवडून आणले किंवा त्यांच्यावर खूप आशीर्वाद दिले त्यांना मतदानच्या वेळेस, तर अशा सर्व बहिणींसाठी महत्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ही पण गोष्ट लक्षामध्ये घ्या.
त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याबाबत सरकारच्या वतीने कोणतेही अधिकृत शासन निर्णय जाहीर करण्यात आलेले नाही, परंतु मंत्रिमंडळ विस्तार तसेच मुख्यमंत्री शपथविधी कार्यक्रम पार पडल्यानंतरच लाडकी बहीण योजनेचा हा पुढील हप्ता विस्तारित करण्यात येईल. तर बघा शपथविधी वगैरे पार पडल्यानंतरच करता येतं, कारण की जोपर्यंत नवीन सरकार स्थापन होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत, कारण की आजच नवीन सरकार स्थापन होणार आहे. त्यामुळे बघा महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना आता 1500 रुपये मिळतील की 2100 रुपये मिळतील, यावर्षी विविध तर्क लावले जात आहेत. काही जाणकारांच्या मते 2100 रुपये 2025च्या अर्थसंकल्पामध्ये मंजूर करून नंतर वितरित केले जातील. तर बघा, तर काही व्यक्तींच्या मते अर्थसंकल्पपूर्वीच लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ केली जाऊ शकते. तर या ठिकाणी बघा, आता हा पूर्णपणे शासनाचा निर्णय आहे की तुम्हाला 1500 रुपये देणार डिसेंबरचे की 2100 रुपये देणार. परंतु एक गोष्ट नक्की आहे, तुम्हाला 1500 रुपये कन्फर्म मिळणार आहेत. 2100 रुपये संदर्भात निर्णय आता लगेच घेणार आहेत की पुढच्या वर्षी म्हणजे 2025 ला घेणार आहेत, हे पूर्णपणे आता महायुती सरकार काय डिसिजन घेतं यावरती सर्व गोष्टी डिपेंड असणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, महायुती सरकारला 2024च्या इलेक्शन मध्ये लाडकी बहीण योजनेचा चांगला फायदा झाला आहे, परंतु या योजनेमध्ये बऱ्याच निकषात न बसणाऱ्या महिलांना लाभ मिळालेला आहे. अशा महिलांना लाडकी बहीण योजनेमधून पुढील काही काळानंतर दूर केले जाऊ शकते. म्हणजे बघा, ज्या महिला या योजनेमध्ये पात्र नाहीत म्हणजे अपात्र आहेत, पात्र नसणाऱ्या महिलांना इथून पुढे बाद केले जाऊ शकते. कारण की तुम्हाला सर्वांना माहित आहे, काही महिला, ज्या महिला बघा या ठिकाणी इतर योजनेचा लाभ घेतात, म्हणजे इतर शासकीय योजनेचा, लाडकी बहीण ही योजना सोडून जर तुम्ही इतर कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेत असाल आणि तुम्हाला 1500 पेक्षा जास्त रक्कम दर महिन्याला मिळत असेल, तर तुम्हाला लाडकी बहिणींचा लाभ मिळणार नाही, ही गोष्ट नक्की आहे. कारण की वेबसाईटवर पोर्टलवरती तुम्हाला सुद्धा एक ऑप्शन आलेला आहे. त्या ठिकाणी बघा, जर तुम्ही संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी येस करायचा आणि नो करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे. तसेच तुम्ही किती पैसे तुम्हाला आतापर्यंत मिळाले आहेत हे सर्व गोष्टी चेक करण्याचा सुद्धा त्या ठिकाणी ऑप्शन देण्यात आलेला आहे. ठीक आहे. तर बघा, आता महत्वाचा मुद्दा असा आहे की डिसेंबर महिना म्हणजे 6वा हप्ता महिलांना प्रतीक्षा आहे. तर 6व्या हप्त्याचे पैसे कधीपर्यंत जमा होतील, तर तुम्हाला डेट आणि टायमिंग सांगणार आहे की या तारखेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्वांना आता डेट वगैरे सांगतो. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्वपूर्ण माहिती सर्व लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल. ठीक आहे. तर या ठिकाणी आता मी तुम्हाला 6व्या हप्त्याची डेट सांगतो, डिसेंबर महिन्याची. ठीक आहे. तर बघा, आज तारीख आहे 5 डिसेंबर. आज शपथविधीची प्रोसेस पार पडणार. त्यानंतर बघा, उद्यापासून लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. तर बघा, 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर या 3 दिवसामध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे 6व्या हप्त्याचे पैसे जमा होतील.